आज आपण मस्त असे बघा झटपट होणारे रव्यापासूनचे गुलाबजाम बनवतोय। त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे बघा, बारीक मोठा घेतला तरी पण चालेल। नंतर मैदा घेतलेला थोडासा, मिल्क पावडर घेतलेले वेलदोडे आणि जेवढा जरा तेवढीच आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। अगोदर आपण पाक करून घेऊयात। तर इथं आपण साखर घेतलेली 1 वाटी बघा, याच्यात आपण 1 वाटी साखर टाकून बरोबर 1 वाटी पाणी टाकून घ्यायचे बघा। या सर्व ना व्यवस्थित आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे बघा। हे व्यवस्थित असं आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। साय आलेले ते आपण काढून घेऊयात अगोदर बघा। इथं आपला पाक ना तयार झालेला आहे। लई वाटी बघा आपल्याला पाणी टाकून घ्यायचे बघा। पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण बारीक गॅस करून घेऊया। त्यामध्ये आपण 1-2 चमचे बघा तूप घालून आणखीन थोडंसं फिरवून हलवून घेणार आहे बघा, गरम करून बघा। हा असा व्यवस्थित बघा गोळा तयार झालेला आहे। आता आपण ह्याच्यावरती ताट झाकून घेऊयात आणि गॅस बंद करून बघा 2 चमचे बघा, फक्त चिमूटभर आपण हा सोडा घेतलेला आहे बघा। अशा प्रकारे आपण सर्व ना गोळ्या बनवून घेतल्यात। जर हाताला चिकटत असेल ना तर बघा थोडंसं तेल लावून करायचा, पण गरम गरम जर केलं तर तेल लावायची पण आवश्यकता नाही बघा। इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवले। तेल आता बघा व्यवस्थित तापलेलं आहे। आता आपण याच्यात बघा हे जे गुलाबजाम बनवले ते सोडून घ्यावा बघा। हलकेसे बुडबुडे येतात, एवढंच आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय, जादा पण नाही बघा। सतत हलवत बघा अशा प्रकारे आपण तळून घेऊयात बघा। तुम्ही पाहू शकता एकदम असा गोल्डन कलर आलेला आहे बघा। आपण आणखीन थोडे तळून घेणार आहे, जरा थोडा आणखीन कलर येईपर्यंत बघा। तुम्ही पाहू शकता कलर कसला छान आलेला आहे। आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊयात बघा। आता हे डायरेक्ट आपण पाकात टाकून घेणार आहोत बघा। पाक आपला पूर्ण थंड झालेला आहे, त्याच्यात टाकून घेऊयात बघा। एकदम थंड पाकातच टाकायचे बघा। आता आपण हे 5 ते 6 तासांसाठी असंच मुरत ठेवणार आहोत बघा बघा। अशा प्रकारे आपलं मस्त असे हे गुलाबजाम तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग धन्यवाद बघा। अशा प्रकारे आपलं मस्त असे हे गुलाबजाम तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग धन्यवाद।